फ्रेंड्स, आता आपण बघणार आहोत तुला जपणार आहेचा 6 मार्चचा एपिसोड रिव्ह्यू. इकडे नागनाथ मीराला आवाज देतात आणि बोलतात, मीरा चल आता कलश घेऊन आपण देवळात जाऊया. अगं बुवा पण येत असतील तिकडे. तेव्हा मीरा बोलते, हो काका चहा होतच आलाय. तेव्हा काका बोलतात, अगं चहा राहू दे, चल आधी आपण देवळात जाऊया चल. काका कलश घ्यायला जातात तेव्हा बोलतात, मीरा अगं कलश नाहीये इथे. तेव्हा मीरा बोलते, कलश नाहीये म्हणजे तिथेच असणार. तेव्हा मीरा बोलते, काका काल रात्री तुम्ही तिथेच ठेवला होता ना. पण नागनाथ बोलतो, अगं हो इथेच ठेवला होता मी. तेव्हा मीरा बोलते, हा मग बघा तिथेच असणार. तेव्हा नागनाथ बोलतो, अगं नाहीये, तेवढं श्रद्धा येते आणि बोलते, बाबा चला निघायचंय ना. तेव्हा मीरा बोलते, अगं श्रद्धा निघायचं काय, विधीला लागणारा कलश सापडत नाहीये. तेव्हा शैलेजा मुद्दामच बोलते, अगं बाई कलश कुठे गेला. नागनाथ शैलेजाला बोलतो, आता तूच सांगशील कलश कुठे. तेव्हा शैलेजा बोलते, अहो कुठे म्हणजे मला काय माहित, तुम्हीच ठेवला होतात ना काल. तेव्हा नागनाथ बोलतो, मला माहित आहे शैलेजा, कलश तुझ्याकडेच आहे. व शैलेजा उत्तर झिडकावून लावते आणि बोलते, मला काय माहित कलश कोणाकडे येते, मी कशाला घेऊ तुमचा कलश. ती शोधायला लागते आणि बोलते, अगं हे श्रद्धे तिकडे काय उभी आहेस, ये इकडे शोधायला लाग कलश. मला विचारताय कलश कुठे गेला. नागनाथ बोलतो, शैलेजा काल रात्री तू माझ्याकडे कलश मागत होतीस, रात्रीतून तू लंपास कसा होईल. शैलेजा बोलते, लंपास म्हणजे तुम्हाला काय म्हणायचे, मी चोरलाय कलश. अरे देवा, हेच ऐकायचं बाकी होतं. बघितलं, माझ्या नवऱ्याचा ना माझ्यावर विश्वासच नाहीये. बोला काय करू मी म्हणजे तुमचा माझ्यावर विश्वास बसेल. नागनाथ बोलतो, शैलेजा उगाच ढोंग करू नकोस. शैलेजा आबातोबा करते, ढोंगी म्हणतायत मला, म्हणा ढोंगी म्हणा. मीरा बोलते, काका काकू तुम्ही शांत व्हा बरं, आपण सगळे मिळून शोधूयात. इकडे अंबिका सकाळी वेदाच्या रूम मध्ये येते आणि वेदाला बोलते, उठली माझी परिराणी, चला उठा आता पटकन, चला चला चला. तेव्हा अंबिका बोलते, गुड मॉर्निंग वेदा. आणि तिला विचारते, बरं आज काय सांग बरू. आज ना माझ्या वेदाचा बर्थडे आहे. वेदा तुला आठवतो आपण तुझे बर्थडे कसे सगळे सेलिब्रेट करायचो, खूप धमाल करायचो, दरवर्षी काहीतरी वेगळी थीम. यावर्षी मी काहीच नाही करू शकत ना राजा, आय एम सॉरी, पण काहीतरी द्यायला हवं ना माझ्या वेदाला. खूप मोठं असं काही नाही, फूल नाही तर फुलाची पाकळी. तेव्हा वेदा बेडवरून खाली पाय ठेवते तर खाली फुलांचा गालीचा असतो. तेव्हा अंबिका बोलते, सरप्राईज. वेदाला पण खूप छान वाटतं, हसायला लागते वेदा. तेव्हा अंबिका बोलते, वेदा राजा आता इतकंच करू शकते मी तुझ्यासाठी. वेदाला खूप आनंद होतो. वेदा पुढे पुढे चालते तर ते फुलांची गालीच्या पुढे पुढे सरकतो. अंबिका बोलते, अशाच तुझ्या पायाखाली कायम फुलांच्या पाकळ्या अंथरल्या जाव्यात, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात, यासाठी मी कायम प्रयत्न करीन. आय प्रॉमिस यू वेदा, तुझ्या मार्गातले काटे मी आयुष्यभर बाजूला काढत राहील. माझ्या गोड राजकुमारीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. खूप मोठी हो, आईचा आशीर्वाद कायम आहे तुझ्या पाठीशी, आयुष्यवंत हो. वेदा पाठीमागे बघते, अंबिकाला वाटतं की ती माझ्याकडे बघते आणि वेदा परत पुढे बघायला लागते. तेव्हा अंबिका सावरते, कारण की अंबिका कोणालाच दिसत नसते. इकडे मीरा ते कलश शोधत असतात. तेव्हा मीराचे काका बोलतात, अगं आपण एवढा शोधतोय, नाही सापडला तर कलश, आपल्यामुळे विधी अपूर्ण राहिला तर गावात केवढी नाचक्की होईल आपली. मीरा बोलते, काका तुम्ही काळजी नका करू, तुम्ही आपण शोधतोय ना. इकडे शिवनाथ मीराचे बाबा म्हणजे बोलत असतात की कलश कलश सापडायलाच हवा, त्याला जिथे गाडलंय तिथून तो बाहेर यायलाच हवा. इकडे मीरा शोधत असते तेवढ्या श्रद्धा म्हणते, ए ताई अगं नाही सापडते. मीरा बोलते, अगं तू नीट बघितलं का श्रद्धा, तू मागे जाऊन बघ जा. इकडे मीरा धान्याचे कोठार उघडते तेवढ्यात शैलेजाला त्याचा आवाज येतो. शैलेजा धावत येते आणि बोलते, अगं ये त्या तांदळाच्या पिंपरात काय करतेस, ठेव ठेव, त्याच्यात कुठून असणार आहे. तर तिथे नागनाथ येतो, काय झालं. तेव्हा शैलेजा बोलते, अहो बघा ना त्या पिंपात कुठे शोधते. तेव्हा नागनाथ बोलतो, बरोबर बोलते ती शैलेजा, अगं त्यात कुठे शोधते. तेव्हा मीरा बोलते, अगं काका सगळीकडे शोधतोय तर इथे बघते ना एकदा. शैलेजा बोलते, तिथे कुठे असणार. तेव्हा नागनाथ बोलतो, चल चल. शैलेजा श्रद्धाला बोलते, अगं मागे शोध जा. शैलेजा बोलते, अगं जा मागे बघ, तिकडेच विसरले असतील बाबा कदाचित. इकडे मीरा शोधतच असते. तेव्हा मीरा तांदळात हात घालणार तेवढ्या शैलेजा बोलते, अगं तिथे कुठे शोधते, गाठोड्यात बघ जा, गाठोड्यात असेल. मीरा ते सोडून पुढे जाते. नागनाथ येतो, शैलेजा तू इथे काय करतेस. तेव्हा शैलेजा बोलते, अहो पिंपाचं झाकण नको का लावायला. तेव्हा नागनाथ बोलतो, ते कशाला, ते महत्वाचं आहे का. तेव्हा शैलेजा बोलते, अहो उंदीर खातील ना. तेव्हा नागनाथ बोलतो, खाऊ दे चल तू जरा. इकडे शिवनाथ बोलत असतो की कलश सापडायलाच हवा. तेवढ्यात त्याला एका झाडाच्या तिथे एक नारळ भेटतं. तो नारळ उचलतो आणि पूर्ण राखेमध्ये तो नारळ गुंजतो. तेव्हा तो हातावर एक चौकट काढतो आणि बोलतो, ग्रहांची सुद्धा दिशा बदलू शकेल अशी ही शक्ती त्या कलशाला क्षणार्धात बाहेर काढेल. जसा जसा शिवनाथ हातावरच्या ग्रहांची हे करत असतो तसा तसा त्याने ठेवलेल्या राखेतलं नारळही बाहेर येत असतं आणि इकडचा तांदळातला कलशही वरती येत असतो. तेवढ्यात राखेतून ते नारळ जोरात असं वरती उंच उडतं आणि इकडे तांदळातनं पण कलश जोरात बाहेर येतो आणि पडतो. तेवढ्यात मीराला असं वाटतं की काय झालं, ती पळत येते, काका काय झालं. तेवढ्यात नागनाथ पण येतो आणि बोलतो, कलश. तेव्हा मीरा तो हातात कलश उचलते
परत श्रद्धा शैलजा पण तिथे येतात. तेव्हा शैलजा बोलते अगं बाई हा इथे कुठे आला. तेव्हा नागनाथ बोलतो आत्ता इथे कसा आला हा कलश. श्रद्धा बोलते आपण तर आता इथेच शोधला होता. तेव्हा नागनाथ बोलतो तेच तर, इथे शोधला तेव्हा नव्हता, मग आत्ता इथे कसा आला कलश. तेव्हा शैलजा बोलते हो माझ्याकडे काय बघतायत, मला काय माहिती इथे कसा कलश आला ते. मीरा बोलते काका आता कलश सापडलाय ना हे महत्वाचं. श्रद्धा बोलते आता तेव्हा मीरा बोलते आपल्याला उशीर नको व्हायला, कलशाची पूजा पण बाकी आहे. तेव्हा नागनाथ शैलजाकडे बघून बोलतो की बरोबर बोलतेस तू मीरा, आता आपल्याला उशीर नको व्हायला हवा, कलशाची पूजा करायला हवी. इकडे मीरा शाळेत जाण्यासाठी तयार होऊन येते. खाली तिच्या घराचे सगळे स्वागतासाठी उभे असतात. वेदा खाली आल्यावर सगळे बोलतात हॅपी बर्थडे वेदा. मीराचं मंजिरी ऑक्शन करते, वेदाचं मंजिरी ऑक्शन करते. तिथे अंबिका पण येते लगेच. मायाला तर खूप झोप येत असते. नर्मदा पण वेदाचं ऑक्शन करते. अंबिका बघतच असते. तेव्हा नर्मदा बोलते माया घे ना. मायाकडे बघून वेदाला ते आठवत असतं की मायाने तिची कॅसेट तोडली, तिचे बोट अडकवले होते. तेव्हा माया ऑक्शन करताना मुद्दामच बोलते आज अंबिका असती तर. तेव्हा मंजिरी बोलते वेदा नमस्कार कर. वेदा मायाचे पाय पडते. माया बोलते गॉड ब्लेस यू. दादासाहेब पण वेदाला पेड्या भरवतात. वेदा त्यांचे पाय पडते. दादासाहेब बोलतात शतायुषी भव. तेव्हा दामोदरला नर्मदाला हसायला येतं त्यांचा आशीर्वाद बघून. अनन्या पण येते. तेव्हा अनन्या वेदाला ऑक्शन करते आणि बोलते खूप खुश राहा. मंजिरी अथर्वला बोलवते. वेदा अथर्वशी बोलत नसते, त्याच्यामुळे अथर्वला यायला थोडं कसं तरी होत असतं. तेव्हा अथर्व वेदाला पेड्या भरवतो आणि बोलतो हॅपी बर्थडे वेदा. अथर्व बोलतो वेदा हॅपी बर्थडे. वेदा न बोलताच तिथून उठून जाते. याचं अंबिकालाही खूप वाईट वाटतं. तेव्हा अंबिका बोलते तुम्ही काळजी करू नका अथर्व, आज आपली वेदा तुमच्याशी पहिल्यासारखीच वागेल. तिकडे बुवा बोलतात कलशाचं पूजन झालेलं आहे, आता आपण मुख्य विधीला सुरुवात करूया. आता हा कलश कुंडाच्या पाण्यात सोडला जाईल. मीराने त्या कुंडात उतरून तो कलश शोधून बाहेर घेऊन यायचा आहे. मीरान ते सगळे कुंडाकडे जायला निघतात. बुवा कुंडात उतरून पाण्यात कलश सोडतात. तो कलश हळूहळू पाण्यात बुडतो. तेव्हा गावकरी कुजबुज करतात मीरा कुंडात जाते, परत बाहेर येईल ना. तेव्हा एक माणूस बोलतो आता हे फक्त देवी आईच सांगू शकते. मीरा कुंडाकडे जायला निघते. एक गावकरी बोलतो कसली येते, हा कुंड ना फक्त वरून शांत दिसतो, पण आतमध्ये गेल्यावर काही खरं नाही. मीरा हळूहळू पायऱ्या उतरते. तेव्हा एक गावकरी बोलतो खोरा आहे ना म्हणतात कुंडाच्या मध्यभागी, त्याच्याजवळ कोणी गेलं तर खेचून घेतो असं म्हणतात. ते गावकरी कुजबुज करतच असतात. मीराला आठवत असतं की गावकरी बोलत असतात शिवनाथने जे पाप केले ते कधीच धुतलं जाणार नाही. अपशकुनी येतो शिवनाथ, त्याच्यामुळे ना गावाला शाप लागलाय. गावावरती कोणतंही मोठं संकट आलं ना तर ते शिवनाथमुळे असे गावकरी बोलत असतात. मीरा हळूहळू कुंडाच्या पाण्यात उतरायला जाते. मीरा हळूहळू पाण्यात जाते. देवी आईची कृपा तिच्यावर असतेच. मीरा हळूहळू पूर्णच पाण्यात जाते. खांद्यापर्यंत पाणी येतं आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो.